పడితే జుట్టు అందకపోతే కాళ్ళ బేరాల నువ్విట్టా ఇన్నోసెంటే ఫేసే పెడితే ఇంకా నమ్మాలా బాబు నువ్వే ఇంతేనా మగ జాతి మొత్తం ఇంతేనా గుండెల్లో ముళ్ళు గుచ్చి పువ్వులు చేతికి ఇస్తారా మీసాల పిల్ల నీ ముక్కు మీద కోపం కొంచెం తగ్గాలే పిల్ల వేషాలు చాలే నువ్వు కాకా పడితే కరిగేటంతా సీనే లేదులే మీసాల పిల్ల चवीनुसार गरम मसाला, 1 चमच जिरा पावडर जास्त टाकायचे आपल्याला आणि मिरची पण जास्त टाकायचे. चांगली अशी झणझणीत गोडसर असतात त्यामुळे थोडी झणझणीत भाजी चांगली लागते. 1 चमच बेसन भाजलेला सर्व आपण मिक्स करून घेऊया. तिखट थोडं जास्त प्रमाणात टाकायचं म्हणजे झणझणीत अशी भाजी होते. थोडासा पाणी ऍड करूया ग्रेव्ही करण्यासाठी. गरम पाणी टाकले मी. आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे ज्याने आपली भाजीची चव जाणार नाही. गार पाण्याने भाजीला चव जाते. या प्रकारे आपण ग्रेव्हीला 2 मिनिटं शिजवून घेऊया ऑइल सुटायपर्यंत. इथं आपण ग्रेव्हीला छान ऑइल सुटलं त्याच्यात आता चमच मीठ टाकून घेऊया. इथं आपण धुतलेले बोर त्याच्यामध्ये टाकायचे. आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि बोराला आपल्याला ग्रेव्हीमध्ये शिजवायचंय. आपण आता 2 मिनिटं याच्यामध्ये मसाले परतून घेऊया. छान साखपर्यंत आपल्या मसाले सर्व बोराला लागण्या प्रकारे 2 मिनिटं छान परतून घ्यायचे. बघू शकता कसली भारी आपली भाजी दिसते आणि 1 नंबर लागते भाजी खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागते. आता बोराचा सीजन आहे तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आपण ह्याच्यामध्ये 1 अर्धा ग्लास गरम पाणी टाकूया शिजण्यापुरता. आपण आता शिजवून देऊया 1-5 मिनिटं. वरती एक प्लेट ठेवूया आणि मग शिजवते. आणि या प्रकारे रसरशीत मस्त अशी भाजी आपली बोराची तयार झालेली आहे. पाहू शकता ही भाजी 1 नंबर लागणार आहे. सांगा स्पेशल तुमच्यासाठी बोराची भाजी बनवली जेणेकरून तुम्हाला पण सुंदर अशी भाजी तयार होईल आणि तुम्ही पण बनवा आणि खासाल. तुम्ही बनवा सर्वांना खावा तुम्ही खावा. पाहू शकता सुंदर अशी बोराची भाजी आपली तयार झालेली आहे. तर नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.